नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर आज मी आलो आहे कणकवलीमध्ये नीलम कंट्रीसाइड हॉटेलला। तर या ठिकाणी कोकण सन्मान म्हणजे सन्माननीय आपले आमदार माननीय नितेशजी राणे तर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे कार्यक्रम आहे। तर तो अटेंड करण्यासाठी आलो आहे। खूप सारे यूट्यूबर्स इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आपल्याला या कार्यक्रमाला भेटणार आहे। तर त्यांच्या चॅनलची आणि त्यांच्या पेजची मी तुम्हाला ओळख करूनच देईन। या सगळ्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कोकण विविध अँगलने दाखवण्याचा प्रयत्न हे सर्व क्रिएटर करत असतात। तर त्यांना खरंच सपोर्ट करा। तर आता मी जस्ट पोचलो, अजून आपले काही मित्र यायचे आहेत तर त्यांची ओळख मी पुढे करून देईनच। त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला नवीन असेल तर मंडळी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा। स्वप्नील पाटकर ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनल असा आणि आम्ही दोघंजण एकत्र चिलव शिरगाववरून, अजून भरपूर सारे क्रिएटर असत तर ते इलेले असत इकडे। पण आता इकडे एंट्री केलेली असा स्वर्गीय कोकण पराग कुबल, त्याच्यानंतर देवाचागड देवगड ओमकार बांधकर आणि आपले समीर सावंत ब्लॉग्स। तर सर्व मित्र भेटलेले असत, अजून पण इकडे असत। आकाश साळगावकर, नमस्कार भाई, कसं असस? म्हणजे एकदम। तर आकाश साळगावकर ब्लॉग याचा पण चॅनल असा आणि आपला पुढाचा मित्र पंकज नाही सिद्धेश पंकज, तो अजून आहे का तुझ्यासोबत असतात तो? ओके। तर भरपूर जण आपल्याला भेटलेले आहेत, त्यापैकी आपले खास मित्र अमित वेंगुर्लेकर आणि लारा मयेकर यांचे देखील यूट्यूब चॅनल असतात, अमित वेंगुर्लेकर ब्लॉग आणि तात्यांचा मालवण। तर ह्यांका देखील सबस्क्राईब करा। आपण रिसेंटली सुरमई फिश थाळीची लारा दादांची व्हिडिओ काढली होती। अमित दादांका मी पहिल्यांदाच भेटतोय, आमची हल्लीच सिंधुदुर्ग ब्लॉगर्स ग्रुपमधून ओळख झालेली। तर मस्त वाटलं तुमका बघून। आता कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल, तर चला अटेंड करूया आता। पराग कुबल टेम्पो वरून यायचं ना सामान घेऊ किलो काळी मिरी विकू गेलेलो असा। तर आपले अधिराज मसाले तस्करी चाललेली अकडनं मसाल्यांचे व्यापारी मोजून बघ आणि मग पैसे दे। अमोल सावंत ब्लॉग्स आणि बायग्या टी शर्ट। जर आपण केदारनाथला ज्या मित्राचे कडून टी शर्ट घेतलेली बायग्या, आणि आता पण एकदम ब्रँडिंगच करता आपल्या टी शर्टचा मस्त। अजून एक आपला आंबोमॅन येऊचो असा ऑन द वे होय। काय रवले काय ते घाबरले की काय रे? तर इकडे फोर इडियट्स आमका लय त्यांनी फसवल्यानी आणि शेवटी आता इलेत एक नंबर आंबोमॅन काळजात आमच्या भरली शहाळी अभि। नमस्कार भाई, सुवर्ण कोकण एक नंबर, मस्त वाटलं भेटून। आणि आपले लकी दादा आणि मल्टी टॅलेंटेड बॉय आहे बर्थडे बॉय, इकडे ये बर्थडे बॉय एक नंबर। हॅपी बर्थडे हा भावा, पार्टी द्या आता, सर जाऊ नको। संचित ठाकूर ब्लॉग्स। अजून आता भेटल्यात आपला मित्र मंदार शेटे, योगेंद्र साठव खास मुंबईवरनं। लग्न झाल्यानंतर कसं वाटतं? तू म्हणून तो शांत झालो आता बघ, जास्त वळवळत नाही। हिरोची एंट्री लगेच जरा दाखव। अरे अनिकेत भाई आपलं भाव इला तेजस भाई, कसं असं अगदी जत्रेतले ना काय ते होय हो आंबोमॅन, जत्रेत जी हरवलेले भाव भेटतात ना तसे भेटले आता। रंगाव आम्ही सारखे वाटतो। स्माइल वरून कळतं नक्की कोणाची स्माइल होती। मी प्राऊड कस्टमर आहे, तुला माहिती आहे? पहिला प्राऊड कस्टमर, पहिला कस्टमर प्राऊड आणि लॉयल। रात्री 12 वाजेच्यात पहिली ऑर्डर। काय बोलतो? असे मित्र होय, असे मित्र होय हा, नाहीतर हे टांग मारतात प्रत्येक वेळी। मी त्याला काही बोलणार नाही, कारण का मी त्याच्याशी फक्त मोबाईलवर कनेक्ट असतो। बरोबर आंबोमॅन पूर्ण आपल्या टी शर्टचं ब्रँडिंग करतात एकदम, आणि त्यांच्या टी शर्ट वाले सगळे मेंबर गावले आहेत इकडे। एक नंबर। तुम्ही पण नक्की टी शर्ट घ्यावा, काळजात भरली शाळी। आणि अजून पण काय काय असत आता मी नाव घेत नाही। दुसऱ्या टी शर्टचं नाव घेतलं तर कॉपीराईट बसत। कॉपीराईट
सनील दादा, तर यांची आपल्या खूप मदत झाली आहे. एकदम फोन बिन पूर्ण सगळा सेटअप आणि अरेंजमेंट सगळी या दादाकडे होती. खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी. तुमचे देखील खूप खूप आभार. बंटी भाई नमस्कार. एक नंबर, एकदम एकदम मजेत. अन्नू भाई वेलकम वेलकम. तुमचीच वाट बघत होतो. तर आपल्या कसे बँड मिळालेली असत, ऑरेंज बँड असत आणि व्हाईट बँड असत. तर आपण आता इकडे एंट्री करतो. चला आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. वाव, तुफानी असं सेटअप असा. मालवणी स्वॅग, तर आपला फेसबुकवर पेज असा आणि यूट्यूबला देखील चॅनल असा. खूप सुंदर असे कॉमेडी आपले कोकणातले व्हिडिओ असतात. तर त्यांची टीमच्या वतीने सर्व आपले मंडळी इलेली असा. तर यांचा चॅनल देखील फॉलो सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टा देखील फॉलो करा. धन्यवाद धन्यवाद. ऋषी भाई, तर याचा कोकणी पायवाट काय कोकणी पायवाट युट्यूब चॅनल असा नक्की सबस्क्राईब करा. आपलं भावच असं आपली हल्लीच ओळख झाली आहे, पण चेहऱ्यावरून ओळखत नव्हतं. बाकी आम्ही व्हॉट्सअपला बोलतो. होय होय. तर भावाचा चॅनल देखील सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा देखील फॉलो करा. धन्यवाद. तर अमित दादा वेंगुर्लेकर, तर यांचा आपण गिफ्ट खोलतो. तर आपल्याला असा एक एनव्हलप मिळालेलो असा. एनव्हलप मध्ये काय असा खाली आहे. ओके, एनव्हलप खाली असा आणि त्याच्यानंतर हे एक आपल्या कसं बॉक्स असा आणि असा या एक पत्र असा कोकण सन्मान खास गिफ्ट दिल्याने. तर आपण का आता अनबॉक्स करूया. ओके चला. वाव, ओके. वाव, एक नंबर. सही सही सही. खूप सुंदर अशी ट्रॉफी असा, एक नंबर. आणि अमित दादाची ट्रॉफी आम्ही अनबॉक्स केलेली असा. अमित वेंगुर्लेकर परत होता तसा ठेवून दे, परत घाट मारून ठेवून दे. गाडी घालली. तर या ठिकाणी आपले जे मान्यवर आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा होतो ते आपले आमदार माननीय नितेशजी राणे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. खूप सुंदर असं स्टेज, लाईट व्यवस्था आणि आपल्यासाठी खास अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी. खूप सुंदर असं अरेंजमेंट या ठिकाणी सर्व केलेले आहेत. खूप मोठमोठे सेलिब्रिटी, रील स्टार, इन्फ्लुएन्सर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. गोपी मालवणकर आपले इंस्टाग्रामचे रील स्टार, एकदम टॉप रील बनवतात आणि फॅन त्यांचे भेटले तिकडे. सिद्धेश चव्हाण आपलो भाव, तर याच्या पण हर्षद चव्हाण तो सिद्धेश चव्हाण तो चव्हाण गोंधळ होता. हर्षद चव्हाण युट्यूब चॅनल असा, तर त्याला पण सबस्क्राईब करा. खूप चांगले जत्रेचे आणि हल्ली व्हिडिओ असतात अवेलेबल. राजे प्रथमेश सावंत 3 व्लॉग्स, त्याचा पण युट्यूब चॅनल असा, नक्की सबस्क्राईब करा. ओमकार पालव, तर सध्या आपला एकदम पूर्ण ट्रेंडिंगचा चॅनल असा फेसबुकला आणि युट्यूबला दोन्ही ठिकाणी. आणि आपलो भाव गणेश कुंभार, याची आपली मगाशीच ओळख झालेली होती. हा, मालवणी हिरो. होय, तर इंस्टाग्रामला नाही असं ना, युट्यूबला पण सेमच. हा, युट्यूबला गणेश व्लॉग होताच म्हटलं. युट्यूबला गणेश व्लॉग आणि त्याच्यानंतर फेसबुक इंस्टाग्रामला मालवणी हिरो. खूप सुंदर व्हिडिओ असतात, एक नंबर. पप्पांसोबतचे व्हिडिओ तर एकदम सॉलिड असतात. मिस्टर स्टोर्म आपलो भाव, एक नंबर. मिस्टर स्टोर्म, अरे भुलभुलैयाची व्हिडिओ सॉलिड होती. भुलभुलैया एक नंबर. म्हणजे हँडसअप तुका खरोखर. काय क्रिएटिव्हिटी आहे ना सध्या. काय म्हटलं तू काय खाऊन आता व्हिडिओ बनवू लागला काय कळत नाही. तुझ्याकडनं ती जडीबुटी आता आमका घेऊ करूया. एकदम अजून एक प्रमोशन येता बॉलिवूडच्या एका म्हणजे फेमस एका ह्याच्यावरती पॅच वरती. ओके, नक्की बघा, 1-2-3 दिवसात नक्कीच. वेटिंग भारीच. तशी आमच्या चॅनल कडनं पण तुका शुभेच्छा. ओके चल. शुभम दादा देसाई तरड्याचे असतात आपले, यांचे पण व्हिडिओ एकदम सॉलिड असतात. इंस्टा वगैरे ना तुफान एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवतात, एक नंबर. आपली कोकण ट्रॅडिशनल पूर्ण संस्कृती असताना ती दाखवण्याचा प्रयत्न करतात,
एडिटिंग तर तुफानी या म्हाका खूप आवडतं शूट आणि एडिटिंग तुमचा. तर नक्की फॉलो करा. आणि यूट्यूबला सेम असा काय ब्रँडेड कोकणी, यूट्यूबला ब्रँडेड कोकण. ओके, यूट्यूबला ब्रँडेड कोकण म्हणून असा तर नक्की सबस्क्राईब करा. या भूमीचा लाल मातीचा अनगावाचा हा उत्सव गगनी भिडलेल्या या सळसळत्या तरुणाईचा हा उत्सव अभिमानाचा गाव निर्वत जगणाऱ्यांचा हा उत्सव उत्साहाचा सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा. तर मी ओळख करून देतो जिच्या हृदयात अख्खं कोकण वसतं अशी आपली कोकण आर्टिड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू आलावलकर. आणि मुंबईत रवान जेचो जीव कोकणातच घुटमळता असो यो आमचो रांगणेकरांचो शांतनू. टाळये तरी वाजवा. तर आम्ही दोघं मिळून तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो कोकणातल्या पहिल्या वहिल्या कॉन्टेंट क्रिएटर्सच्या पुरस्कार सोहळ्यात. अर्थात माननीय आमदार श्री नितेश राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान 2024 उत्सव कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्सचा. ती थांबली नाही म्हणून दावत तिला धरली होती. इथून आले पार त्यावर मारला आडवा हा. सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा कोकण सन्मान. तुम्हाला तिघांना विनंती करतो की तुम्ही सिद्धेश सन्मान करावा. जोरदार लकी कामी हा त्या घराण्यात नाही तो ज्या घराण्यात मच्छिंद्र कामी ज्यांनी आपली मालवणी भाषा ही 7 समुद्र पार पोहोचवली. काय लागली काय शी माझी चिठ्ठी होती ती. कार असेल तर मला दे बघू जरा. ट्रायपॉड आहे. जोरदार कार असती तर मग या भूमीचा लाल मातीचा अनगावाचा हा उत्सव गगनी भिडलेल्या या सळसळत्या तरुणाईचा. तर आयुष्यात बरेच कॅरेक्टरच आहे हा. जोरदार टाळ्या होते रील्स मालवणीसाठी. यासोबतच साहेबांची दुसरी बाजू सुद्धा आहे. साहेब विरोधकांसाठी आक्रमक आणि कला क्रीडा क्षेत्रातल्या लोकांसाठी सतत धडपड करणारे नेते. त्याशिवाय स्वतः व्यंगचित्रकार असल्याने कलेची जाण एक नेता म्हणून तर त्यांना आहेच, पण त्याआधी एक कलाकार म्हणून सुद्धा कलाकारांची ते जाण ठेवतात. जगाच्या कोपऱ्यातला प्रत्येक माणूस कोकणात येण्यासाठी उत्सुक असला पाहिजे. प्रत्येकाने कोकणाला भेट देऊन समाधान मिळवलं पाहिजे. हे स्वप्न घेऊन साहेबांनी कोकण पर्यटन विकासाचं शिवधनुष्य उचललंय. चला तर मग नितेश साहेबांनी पाहिलेल्या या स्वप्नाला सत्यात उतरवू. कोकण घराघरात. कोकण सन्मान या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कोकणातल्या असलेल्या सगळ्याच क्रिएटर्सना, यूट्यूबर्सना मी सर्वप्रथम मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो. माझ्याबरोबर हा एक छोटासा यूट्यूबर आणलेला आहे आणि ही पूर्ण संकल्पना अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि कोकणातल्या तरुणांच्या माध्यमातून, क्रिएटर्सच्या माध्यमातून आपला कोकण किती छान आहे, किती निसर्गरम्य आहे
हा सगळा दाखवण्याचा आपल्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आणि सुरुवात आहे. हा पूर्ण प्रवास जेव्हा मालदीव, लक्षद्वीप या सगळ्या गोष्टीची जेव्हा चर्चा सुरू झाली, देशाचे पंतप्रधानांनी जाऊन लक्षद्वीपमध्ये काही फोटो काढले आणि पूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीपकडे वळालं. पण मी तेव्हा विचार केला, लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्याहीपेक्षा सुंदर माझं कोकण आहे, माझं सिंधुदुर्ग आहे, माझं रत्नागिरी आहे. आणि मग आपण कशाला मागे राहायचं? आपणही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे, आपलं कोकण दाखवलं पाहिजे. आणि मी युट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील या सगळ्या जणांना फार बारकाईने पाहणारापैकी एक आहे. मीही पाहतो आणि आता माझ्या निमिषमुळे अजून जास्त बघण्याची संधी भेटते, कारण का तो युट्यूबर म्हणून स्वतःला डेव्हलप करतोय. त्याच्या स्वतःचं युट्यूबर चॅनल पण आहे. आणि मग मी विचार केला की का नाही सगळ्या कोकण क्रिएटर्सना आपण एकत्र आणावं आणि कोकणाबद्दल त्यांच्याही माध्यमातून अजून जास्त प्रभावी पद्धतीने दाखवावं आणि त्यांचाही सन्मान करावा. कारण का ते छोट्या आपल्या पद्धतीने जेवढं काय त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते आपल्या पद्धतीने कोकणाला दाखवत असतात, कोकणाचे मुद्दे मांडत असतात. रिफायनरी बद्दल मी हिचे फार चांगले व्ह्यूज मी ऐकलेले, आक्रमकही ऐकले, सगळ्या बाबतीत. पण मला आवडलं की आपल्यातले इकडचे तरुण, आम्ही सगळेजण, मी राजकारणात असलो तरी आपल्या सगळ्यांसारखाच आहे, पण आपण आपल्या जागी राहून आपल्या आवडी निवडी स्वीकारून आपण आपल्या कोकणाला अजून प्रभावी पद्धतीने कसं दाखवू शकतो, अजून कसं लोकांच्या समोर आणू शकतो, यासाठी हा सगळा केलेला प्रयत्न आहे. तुम्ही जेव्हा कुठलाही कंटेंट क्रिएट करता युट्यूबर म्हणून किंवा विविध माध्यमातून, तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेव्हा आपण पोहोचवतो ते फार इफेक्टिव्ह माध्यम मला तरी वाटतं. म्हणजे येणारे 25-50 वर्ष हे तुमच्या सगळ्यांचे आहेत हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. लोक तुम्हाला पाहतात, तुमच्याकडून शिकतात आणि तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्यामुळे अशा पद्धतीचे छोटे युट्यूबर्स घडतात. ही एवढी मोठी जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. म्हणून तुम्ही फार जबाबदारीने आपल्या कोकणाला त्याच प्रभावी पद्धतीने मांडलं पाहिजे. ते तुम्ही मांडतातच, पण अजून खोलात जाऊन आपण आपल्या कोकणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं आणू शकतो यासाठी आपण सगळेजण आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला माहिती आहे एक छोटीशी रील बनवण्यासाठी, एक छोटं कंटेंट तयार करण्यासाठी तुम्ही फार मेहनत करता, तुम्ही रिस्की तेवढी घेता. पण हे सगळं तयार करत असताना स्वतःची काळजी घेणं ही तेवढीच महत्वाची आहे. काही महिन्या अगोदर एक घटना माझ्या कानावर आली. माझ्या फार जवळचा आमचा कार्यकर्ता, त्याचा 24 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांनी एक रील बनवण्याच्या नादामध्ये जेव्हा तो या आमच्या N66 हायवेवर त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की चला आपण रील तयार करू आणि स्पीडोमीटरच्यावर आपण एक रील तयार करू की मी केवढा जास्त स्पीडनी बाईक चालवतोय हे ते लोक रील तयार करता तो माझ्या कार्यकर्त्याचा 24 वर्षाचा मुलगा तिथे जागीच मृत्यू झाला. मला वाटतं ह्या गोष्टीची काळजी तुम्ही सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. रील बनवा, क्रिएटिव्ह बना, पण त्याचबरोबर तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी आणि आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहात. ह्याही गोष्टीची जाणीव ठेवून सगळ्या गोष्टी करा हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. मला फार आवडलं आजची संध्याकाळ तुमच्या सगळ्यांमध्ये घालवण्याची संधी मिळाली. थोडं इकडे तिकडे झालं कारण का आमचा हा पहिला वर्ष आहे आणि आम्ही सगळेजण शिकतोय. आमचा अभिषेक तेंडुलकर असेल, प्रणय तेली असेल, हळूहळू आता अभिषेक गायब होत चाललेला आहे, मंडपाच्या मागे पण भेटला नाही. पण आम्ही सगळेजण टेक्निकल इकडे तिकडे चुका झाल्या असतील, पण पुढच्या वर्षी अजून ताकदीने आपल्या समोर येऊ, अजून प्रभावी पद्धतीने आपल्या समोर येऊ. पण हा इव्हेंट आपण आता अॅन्युअल पद्धतीने तुम्ही 1 तारीख तुमची आमच्या सिंधुदुर्ग आणि कणकवलीसाठी डायरीमध्ये नोंद करून ठेवा
ते वर्षभरामध्ये एकदा तरी कोकण सन्मानसाठी आपल्याला इथे यायचंच आहे. परत एकदा आमच्या सगळ्या टीमकडून मी तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कोकण. वा. आणि साहेब जे म्हणालेले आहेत ही जबाबदारी आपल्या प्रत्येकावरती आहे की आपण कसं प्रबोधन केलं पाहिजे समाजाला. आणि मी खात्री देतो की इथे उपस्थित सगळे कॉन्टेंट क्रिएटर त्या जबाबदारीने कॉन्टेंट बनवतील आणि समाजाला प्रबोधन देत राहतील. मी नितेश सर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रंगमंचावरतीच थांबावं. सगळे बघता अशी वाईट वाली विशाली जावळे, सोहम शहाणे म्हणजे आरजे सोहम याला विनंती करते की त्याने रंगमंचावरती यावं. त्यानंतर मी कुहू परांजपेला विनंती करते की तिने रंगमंचावरती यावं. प्रसाद विदाते याने कृपया रंगमंचावरती यावं. त्याचे रील्स आपण सगळे आवडीने बघतो. लाल मातीचा अन गावाचा. यानंतर मी प्रशांत नागटी यांना विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. ज्यांच्या गाण्यावरती अख्खं कोकण किंवा अख्खं महाराष्ट्र थिरकतंय. प्रशांत नागटी यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती यावं. श्रुतिक कोळंबेकर म्हणजे कोण श्रुतिक याला मी विनंती करते की त्याने रंगमंचावर यावं. तसंच मी गौरी पवार म्हणजेच बिंदास मुलगीला रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. गौरीच बिंदास नाहीये तर गौरीची आजी सुद्धा तितकीच बिंदास आहे. तब्येतीच्या कारणास्तव आज ती आपल्या सोबत नाहीये पण गौरी सोबत गौरीची आजी सुद्धा इथेच आहे. आणि माझ्यासोबत जिने कमाल अँकरिंग केली असं मी समजतो तीच म्हणजे कोकण आर्टिस्ट गेल अंकिता प्रभू वालावलकर. तिला मी विनंती करतो की तू सुद्धा ये. आणि माझ्यासोबत शांतनुने पण खूप छान अँकरिंग केली तर मी तुला सुद्धा विनंती करते की तू सुद्धा ये. प्रसाद विधातेला मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. पेंटिंग बॅगी. शांतनु प्लीज. थँक्यू सो मच. ग्रुप फोटो आपला होऊन जाऊ दे त्यासाठी. Who said that money can't buy happiness? Hey Bhavya, come to Kokan. बंटी कांबळेचं खूप खूप स्वागत. आणि बंटी कांबळेची रिक्वेस्ट आहे की त्यांची हापूस गँग जे आहे त्यांनी सुद्धा रंगमंचावरती यावं कारण की प्रत्येकाचं ह्याच्यात योगदान आहे. मी हापूस गँगला विनंती करते की त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यावं. थोडं लवकर या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बंटी कांबळे यांच्यासाठी. मीम स्पर्धाचे विजेते. या भूमीचा लाल मातीचा. थँक्यू सो मच बंटी. त्यांच्यासाठी आपण बाउल येते थांब. सगळ्यांचा लाडको कोकणी कॉन्टेंट क्रिएटर शुभम राऊत. खरा तर आज खूप भारी वाटता. खूप स्वतःवरती अभिमान वाटता की कुठेतरी 2 वर्षापूर्वीचा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. खरंच राणेसाहेब थँक्यू. तुमच्यामुळे जा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. एका गोष्टीची उणीव भासता माका की माझी मम्मी आणि माझे बाबा त्यांना आज इथे येऊचा होता बट काही कारणास्तव त्यांना इथे नाही येता येईल. जर ते इथे असते तर खरंच त्यांना पण त्यांच्या झेलावरती खूप अभिमान वाटलो असतो. तर बाबा आणि मम्मी
ह्या गिफ्ट आणि ह्यो अवॉर्ड तुमच्यासाठी. थँक्यू. या घराकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवून एक रील येऊन दे, त्याची आम्ही वाट बघतो. होय बरोबर. हा भाऊ आहेत जे पोलीस आहेत आणि जे रील्स वगैरे सुद्धा बनवतात, योगेश आणि योगेंद्र साटम. तर मी नितेश राणे साहेब यांना विनंती करेन की त्यातला आता एक भाऊ आहे इथे, तर त्याचा नक्कीच एक सत्कार केला जावा. पोलीस असून सुद्धा कॉन्टेंट क्रिएशनच्या दुनियेत त्यांची कामगिरी खूप चांगली आहे आणि खूप मोलाची आहे. जोरदार टाळ्या पाहिजे रवींद्र साटम यांच्यासाठी सुद्धा. तर चला मंडळी, अशा रीतीने आजचा कार्यक्रम संपलेला असा. खूप मस्त कार्यक्रम झाला आणि आता आपण चाललो आपल्या घरात. तर आपल्याला मस्त गिफ्ट मिळाला नितेश राणे साहेबांकडून. वाव. चला. तर मंडळी, खूप सुंदर अशी आपल्याकडे ट्रॉफी मिळालेली असा आणि बाकी सगळ्यांकाच मिळालेली असा आणि आता आपण चाललो यो. तर आपण आता एक मस्तपैकी ग्रुप फोटो काढतो. तर मित्रांनो, खूप मस्त कार्यक्रम झालो, होय ना? एक नंबर कार्यक्रम. एक नंबर कार्यक्रम. एवढे लांब प्रवास करून येलो होता, कार्यक्रमाची एक नंबर कार्यक्रम होतो आणि मस्त वाटला येऊन. मस्त वाटला. परत आता पुढच्या वर्षी देखील होतो. तर ह्यो कार्यक्रम तर तुफानी झालो. मस्त खूप छान अशी संकल्पना होती नितेश साहेबांची. एक आपले कोकणातले क्रिएटर असतात जे एवढे कोकणासाठी झटतात, तर त्यांना एक सन्मानित करूसाठी, त्यांचा प्रोत्साहन वाढवूसाठी पूर्ण ह्यो इव्हेंट केल्याने होतो. एक एनर्जी मिळाली प्रत्येक नक्कीच नक्कीच नक्कीच. होय, प्रोग्राममुळे. हो. तर आणि त्याच्यामुळे एक तारीख आता पुढच्या वर्षी फिक्स करू झाली आपल्या की या कार्यक्रमासाठी आपल्या घेऊचा. नक्कीच घेऊचा. त्याच एनर्जीने आपण कोकणासाठी काम करूचा. बरोबर. म्हणजे खूप छान वाटला. तर असेच आपण आता अशा कोकणातील इव्हेंटचे व्हिडिओ बनवते तर असतात. या कार्यक्रमामुळे आमका अजून पूर्ण एकदम जोश इलेलो असतात. त्याच्या पुढेही अजून चांगले व्हिडिओ तुमका बघूक मिळतले, तर ते नक्की बघा. आणि जर आपल्या मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ग्रामीण कोकण आपल्या भावाचं चॅनल असा. आणि आज आपण व्हिडिओ ज्या कंटेंट क्रिएटरला भेटलो आणि सगळेच आपले कोकणातले कंटेंट क्रिएटर त्यांना नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा.